आज आजीच्या पद्धतीने साबुदाणा न भिजवता, थोडा सुद्धा न भिजवता, पण आज एकदम मस्त खुसखुशीत असे साबुदाण्याचे पापड बनवत आहोत. तर आता आजी कसं सांगतात ते पाहू. तांदळाच्या पापड्या करतात त्या आठवून पापड्या करायचे. पापड्या वाटीवर ठेवून तांदूळ घेते. आता आजीने मोजून एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो जाड बुडाच्या कढईमध्ये भाजायचा आहे. आणि हा साबुदाणा भाजताना एकदम कमी गॅसमध्ये भाजायचा आहे. बरं का आठवण करायचे असले ना. आता ठेवून तांदूळ भाजले. आता साबुदाणा असा थोडासा चटचट आवाज येतो एवढा भाजलेला आहे. आजीने चांगला भाजायला होता. अशा पद्धतीने हा साबुदाणा झाला. म्हणजे अशा लाया जसा होत्या तसा हा साबुदाणा आता थोडासा थंड होऊन द्यायला लावला आहे. पीठ काढून घेतो. आता थंड झाल्यावर आजी म्हणते दळून घ्यायचा हा साबुदाणा. वाटीनं 5 वाट्या पाणी घेतले. आता आजीने ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने 5 वाट्या पाणी घ्यायला लावलंय. आणि आता निम्म पाणी उकळायला ठेवायला लावलंय आजीने. आणि थोडंसं पाणी पातेल्यात ठेवलेलं आहे. आता हा साबुदाणा इकडं थंड झालेला आहे. तोच दळून घ्यायचा आहे तो. आता हे पाणी उकळायला ठेवलं आहे. आता मीठ टाकीते. टाकू का? आजीने आता पाण्यात मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आता मीठ टाकलंय म्हणजे आजीने अंदाजेच घेतलाय. पण 1 वाटी साबुदाण्यासाठी आपला जो पोळ्याचा चमचा आहे तो पाऊण चमचा असं मीठ घेतलेलं आहे आजीने. आता हे पाण्याला उकळी येऊन देते. आता एकदम बारीक असं हे पीठ झालेलं आहे. साबुदाण्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे. आता हे जे साबुदाण्याचं पीठ आहे ते या जे पाणी काढून घेतलेलं आहे त्याच्यात टाकायला लावलं आजीने. त्या गुठळ्या फोडून घेते ना. गुठळ्या गाड्या त्या फोडून घेतो. आता या घेतल्या फोडून घेतल्या. आता या उकळत्या पाण्यात टाकीते. आता हे जे आहे ते हे साबुदाण्याचं पीठ आपण जे केलंय त्या पाण्याला उकळी आली मग आजीने त्याच्यात टाकायला लावलंय. आता आजी अजून एक वस्तू त्याच्यात टाकणार आहे. त्यांनी एकदम टाक नाही खुसखुशीत असे पापड होत्या. आता या गाठी होऊ नये म्हणून त्याला असं हलवायला लावले आजीने. नाही कटवायला. 2-2, 4-4 जणी बसायच्या वाटून. आता हा साबुदाणा जसा जसा शिजत जातो तसा जशी साबुदाण्याची जी पेज केलेली आहे ती पण घट्ट होत चालली. याच्या वाटीसाठी 2 बटाटे घेतले. आता आजीने 1 वाटी साबुदाण्यासाठी 2 बटाटे घ्यायला लावले. आणि ते बटाटे कच्चे न घ्यायचा आजीने उकडलेले बटाटे घ्यायला लावलेले. आता याच्यामध्ये जर तिखट आवडत असलं तर आजी म्हणते तिखट टाकायचं. आजी याच्यात तिखट टाकायचं का? नको नको ठसका घेतात. आजी म्हणते ठसका घ्यायचा तिखट. दाण्याचं तुला तिखट नको पुन्हा बनव ना अजून एक तिखट. आता हा साबुदाणा थोडासा अजून थोडा व्हाईट दिसतोय. आता हे ज्या वेळेस काचेवाणी होईल आजी म्हणे काचासारखं दिसायला पाहिजे तेव्हा समजायचं का हा साबुदाणा याच्यात शिजलेला आहे. आता हे बटाटे जे आहे ते सोलून ठेवले आजीने. किसू का आता बटाटे याच्यात? आता आजीने याच्यात हे उकडलेले बटाटे किसायला लावलेले आहेत.
आता आणि आता गॅस बंद केलेला आहे. आता ही जी पेज आहे साबुदाण्याची बटाट्याची ती थोडीशी अशी थंड झाली की पापड टाकण्याचं घेऊन आता असा पापड टाकला की तो साईडला जाईल म्हणजे पांगल्या जाईल. म्हणून आजी आणि याला थंड थंड होऊन द्यायचं ना आता. थंड दिन जरा आटून दे ना. हा थोडंसं पातळ येतं. अजून आटू का. आता कागद टाकला आजीनी प्लॅस्टिकचा उन्हामध्ये. तर चमच्याने टाकी दे. आता आजी चमच्याने टाकीत आहे. हे बघा मग एकदम गोल अशी आजीने. पांगवायची नाही का. नाही नाही पांगाचे आपाप. आता हे पापड्या आहे त्या टाकून घेतलेल्या आजीने सगळ्या. आता ही जी शेवटची ती थोडीशी घट्ट होतं पीठ. थंड जसं जसं थंड होतं तसं तसं घट्ट होत चाललं. आता या किती दिवस वाळवायच्या आजी. उद्याचे उद्या दिवस आता हे पाहिजे ना. आता आजीने एका पातेल्यामध्ये एक वाटी साबुदाणा भिजत घालायला लावला आहे 5 ते 6 तास आधी. मग एका पातेल्यात एक वाटी साबुदाणा घेतला आणि तो एक कांडी बोटाच्या वरती एवढं पाणी असेल एवढं पाणी ठेवलेलं आहे आणि साबुदाणा भिजत घातला. आता आजीच्या पद्धतीने आपण उपवासाचे वाळवणीचे वडे बनवतोय. आता त्यासाठी आजीने एक वाटी साबुदाणा भिजत घालायला लावला होता आधीच. चांगलं भिजाव दे. आता वड्या करायचे का याचे. बटाटे तिथून टाकीचे ना. काय हिरवी मिरची तळी आता ही टाकाय दळून काढली. आता याच्यात टाकीचे. आता आजीने हे बटाटे किसून घेतलेले. आता बटाटे किसून घेतले आणि साबुदाण्यामध्ये भिजवलेले साबुदाण्यात बटाटे किसले आणि त्यामध्ये आता ही मिरचीची पेस्ट टाकलेली आहे तिखट अंदाजानुसार. आता मीठ टाकीते म्हणजे चव येईल. आता मळून घेते. आता झालं मळून चणी पातेल्यात काढते. हे बाई आता या पातेल्यात काढून तुले. कुकर मध्ये वाफ काढून घेतो याला. आता आजी याची एक शिट्टी घेऊन वाफ काढते. आता आजीने याला एक शिट्टी घेऊन वाफ काढून घ्यायला लावलं. आता एक शिट्टी घ्यायची याची. एक शिट्टी घ्यायची 2 नाही 2 घे म्हणजे झालं. 2 घ्यायला लावल्या आजीने. काढू का. आता पुन्हा मळून घेऊ. हात द्यायचा आणि वडे तोडायचे. आता याच्यात पाण्यात हात थोडासा ओला केला
का मग हा, चिटकत वर नाही काय हाताला, म्हणून आजी म्हणे आता पाण्याचा हात वल्ला केला का मग त्याचे असे वडे तोडायचे. आता वडे मोठाले तोडायचे का? आता आजी म्हणते आवडीनुसार वडे मोठे किंवा मीडियम साईजचे तोडून घ्या. आजी अशा पद्धतीने वडे तोडीत आहे. आता तोडे बाई वडे, उपासाचे तोडे, हातात तळून खायचे. काय उपास झाली का काय ना? दिवस वाळायचे ना, आता वाळले पाहिजे ना. आता वडे आणि पापड दोन्ही 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळलेले मस्त असे. आता कढईमध्ये तेल ठेवलं, थोडंसं तेल तापलं. सगळ्यात आधी पापड तळून घेऊ आणि पापडही एकदम खुसखुशीत आणि दुप्पट तिप्पट तेलामध्ये तळल्यानंतर फुलतो. एकदम सफेद असा पापड झालेला आहे बघा, दुप्पट तिप्पट असा फुगलेला आहे आणि एकदम खुसखुशीत असे पापड झालेले आहे. आता त्याच पद्धतीने वडेही तळू त्याच कढईत आणि त्याच तेलामध्ये. वडेही दुप्पट तिप्पट फुललेले आणि एकदम चवीला मस्त असे चटपटीत वडे लागत आहे. बघा पापड इतका खुसखुशीत झालेला आहे अशा पद्धतीने. आता बघा मस्त असा पापड झालेला आहे. बटाटा उकडलेला बटाटा टाकल्यामुळे त्याला असा खुसखुशीतपणा आलेला आहे. आणि हे वडेही मस्त असे फुगले जाते आहे. फक्त वडे तळताना तेलाची जे ताव असतो तो कमी ठेवायचा, म्हणजे मस्त असे आतमधून वडे तळले जातात. आणि वडेही एकदम मस्त असे दिसतात आणि झालेले पण आहे.